ती सखी आपल्या मैत्रिणीला सांगते, हे सखे, अंबुला विकोनी पवित्र झाली, पोटीचे बाळे कौतुके मारिली. सखे, मी माझ्या पतीला विकलं. अंबुला, अंबुला म्हणजे पती. जसं जिचा पती वकील आहे त्या माता माऊलीला आपल्या इकडं काय म्हणते? वकिलीन बाई, आहे का नाही? जिचा पती मास्तर आहे त्या माऊलीला काय म्हणते? मास्तरी. जिचा पती डॉक्टर आहे त्या माऊलीला काय म्हणते? डॉक्टरीन बाई, मॅडम डॉक्टर, आहे का नाही? जिचा पती कृषक आहे, शेतकरी आहे, त्या माऊलीला शेतकरीन बाई, आहे का नाही? वेगवेगळे. ज्या माऊलीचा पती महाराज आहे त्यांना महाराजीन बाई. वेगवेगळे 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 नाव आहे, आपल्याला लय लांब जायचं नाही. तसं हिचा पतीचं नाव होतं अंबुला. तिला काय म्हणावं लागेल मग? अंबुली, आहे का नाही? अंबुली जोडे अंबुला खाय, माऊली 13व्या अध्यायामध्ये म्हणतात. तसं महाराज या अंबुलीने काय केलं? आपला अंबुला जो पती आहे त्यालाच काय केलं? विकून, त्याचाच विकून टाकला. असा जर कोणी नवरा त्रास देत असेल तर उद्या सकाळच्या गाडीनेच जाऊ द्यायचं, असं काही करू नका बरं का. हो, पती नेमका कोण आहे हे समजून घ्या. पती कळायला पाहिजे महाराज. जसं माता माऊल्यांचाच पती आहे असं नाही, आपला सुद्धा काय आहे? पती. मग आपला पती कोण आहे? पती. इथं काही काही मंडळी आता जेवल्याच्या नंतर घरी ज्यांना घेऊन गेला, कोण घेऊन गेलं त्यांना घरी? हे पती. पती कीर्तनात अर्ध्यात बसल्याच्या नंतर ते म्हणत असतो, काय उगाच चालाय, मस्त गार जेवण झालं होतं, घरीच मस्त आपलं पडायचं होतं, कशाला कीर्तनाला आला? ते म्हणलं जाऊ दे, इतक्या लवकर तरी कुठं झोप येते. हे संबंध एकूण एकाला म्हणत. असं विकल्प नावाचा पती आपला महाराज, विकल्प नावाचा पती. आणि या विकल्प नावाच्या पतीपासून मी माझी काय केली? सुटका केली, असं नाथबाबा वर्णन करतात. आता साजनी साजनी झाले बिनी संग, आता साजनी साजनी झाले बिनी संग, विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा जोडीला संग, विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा जोडीला संग, कोण हे जोडीले मान, कोण हे जोडीले मागलेला जास्त चाली घेऊन जमत नाही महाराज. काही काहीच्या अंगात येते, इथं नसल कोणाच्या अंगात येते. या अंगात आल्यावर काढायचं लय अवघड असतं. मग बघा तिने सांगितलं महाराज, आता साजनी साजनी झाली मी निसंग. काय तू निसंग कशी काय झाली? विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियला संग. विकल्प रूपी जो नवरा होता त्याला मी समाप्त केलं. आणि अरे त्याच्यापासून झालेली मुलं बाळ ती म्हणले महाराज विकल्प काम क्रोध हे झोडी येले मांग. काम क्रोध लोभ हे जे मांग आहेत यांना काय केलं मी? जोडलं, सोडलं नाही. तसं महाराज ती सांगते, मी माझ्या पतीला विकलं आणि मुलं बाळ काय केले तर महाराज त्या विहिरीमध्ये टाकून. काही काही मुलं कसे असतात, आईच्या उदरातून जन्म घेतात आणि आईलाच मारतात. अशी कोणती जात आहे? खेकड्याची. ते काय करतात, आईचं पोट फाडते, जन्माला येते आणि आईला मारून टाकतात. विंचू तसेच आहेत. त्याच्यामुळं ही अशी जात दिसली की लोक म्हणतात खेटराने काय करा त्याला, त्याला काही सोडू नका. म्हणून शास्त्रामध्ये आई वडिलांच्या सेवेचं लय महत्व आहे. लय महत्व म्हणजे लय महत्व आहे. एका वचनाकरता प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले.
किती महत्व आहे महाराज आई वडिलांचं, फार महत्व आहे. पण महाराज हो म्हणून लेकरं तसे काही काही आता लहान लेकरांना काही काही मुली जर व्हायला लागल्या तर काही काही सासवा नुसता असं डोळे वटवरच पाहतात महाराज. कोणाकडं? तर सुनबाईकडं. आता तिचा काय दोष असतो का? तिची काय फॅक्टरी आहे का काय आहे का? तिची इच्छा असती काय आहे महाराज? तिच्या हाती आहे का ते? ही परमात्म्याची देण असते. काही काहीला मुली नसाव्याच वाटतात. अरे बाबा शास्त्रामध्ये असं नाही सांगितलं की बाबा मुली असल्याच्या नंतर मोक्ष मिळत नाही म्हणून. कोण सांगितलं तुम्हाला? फक्त माणूस निसंतान नसू नये, की संतान असायला पाहिजे. जर तसं असतं तर आमच्या तुकोबऱ्यांनी कन्येचं नाव अगोदर तुकोबऱ्यांनी म्हणलं महाराज, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटी देवा. मीराबाई सारखी कन्या, जनाबाई सारखी कन्या, संत सखूबाई सारखी कन्या. महाराज अशा कन्यानी देखील मोक्ष प्राप्त करून घेता येतो. काहीही बंधन नाही महाराज, काही बंधन नाही. म्हणून बघा, जर मुली 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 नको, मुलगी नको, मुलगी नको, मुलगी नको असं जर आपण म्हणत राहिलं तर हे महापुरुष जे जन्माला आले ते कोणी घातले? छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जन्माला घातलं, जिजाऊ जर नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला मिळाले असते का? नसते मिळाले. अहो रुक्मिणी आईसाहेब नसत्या तर ज्ञानोबराय आपल्याला मिळाले नसते. हो गंगा माता नसती तर भीष्माचार्यासारखे सूत आपल्याला मिळाले नसते. म्हणून नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. म्हणून नारी नारी नारीची शक्ती काय अलौकिक आहे. बघा, जे जाळायला निघाले त्यांच्या नावाने लोक पेढे वाटतात. तुमच्याकडे काय वाटतात? मुलगा झाला की काय वाटतात? पेढे. आणि मुलगी झाली की जिलेबी वाटतात. हवा घालायचं काम कोण करते? मुलगी. टेम हलावायचं काम. जे आपल्याला जाळायला बसले, आपल्याला बदनाम करायला बसले, जे आपल्याला गाईच्या गोठ्यात ठेवायला बसले, त्यांच्या नावाने आपण पेढे ढोल ताशा काय. आणि जे आपल्याला आपुलकीने जवळ करते, प्रेम लावते, जीव लावते, ती नकोय, ती नकोय, ती नकोय. बघा, दूध जर पाहुणे घरी आले आणि दूध आणायचं काम जर मुलाकडं असलं तर मुलगा कसा जातो दूध आणायला? एका हातात ठोकळा आणि एका हातात ते ग्लास असतो. वाजवतच निघत होते पाहुण्याच्या समोर, वाजवत जात होते दूध आणायला. आणि मुलीकडे जो मी पैसे द्या, ती पैसाही वाजू देत नाही आणि भांडही दिसू देत नाही. आपल्या कपड्यात कसं कुठून झाकून नेते, जाती येती, दूध आणती, कोणाला मेळ लागू देत नाही. म्हणून महाराज कन्या कन्या आहे आणि कन्येला जीव लावला पाहिजे. किती किती महत्वाचं कन्येचं पुण्य सांगितलं शास्त्रामध्ये, फार महत्वाचं पुण्य. उद्या राधा अष्टमी, ध्यानात ठेवा. राधा अष्टमी, राधा जी वृंदावनावाली राधा जी भक्तीचं स्वरूप आहे, कृष्ण आणि राधा अभिन्न आहे. ही राधा जन्माला आली नंदगाव बरसाना, उद्या तिची जन्माष्टमी. उद्याचं व्रत जर केलं तर तुम्ही 1000 एकादशी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. सुवर्ण पर्वताच्या राशी 1000 दान केल्याच्या नंतर जेवढं पुण्य मिळतं
तेवढं पुण्य तुम्ही उद्या जर व्रत केलं तर मिळतं. तुम्ही जर 1000 कन्यादान केल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं, उद्या तुम्ही राधाष्टमी केल्याच्या नंतर ते पुण्य मिळतं. म्हणून उद्या राधाष्टमी. म्हणून बरसाने वाले जी राधे जन्माला आलेली महाराज, त्यांच्यापासून एवढं पुण्य. म्हणून कन्या ही महत्वाचीच आहे. तिला कोणीही आपल्या उदरामध्ये मारण्याचं काम करू नये. स्त्री जर हत्या केली तर 100 ब्राह्मणाला मारल्याच्या नंतर जेवढं पाप होतं तेवढं एका स्त्रीला मारल्याच्या नंतर पाप होतं. मी मनातलं बोलत नाही, पद्मपुराणामध्ये याचे श्लोक आहेत. विठाला म्हणून महाराज कन्या असो नाही तर कोणी असो, गर्भामध्ये जर घात झाला तर त्याला डबल पाप लागतं. म्हणून महाराज तिकडं आपण जाऊ नये. पण इनी का कोणत्या लेकराला मारलं, कोणत्या पतीला मारलं हे लक्षात घ्या. विकल्परूपी नावाच्या नवऱ्याला सोडलं आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या लेकरांना काय केलं, मारून टाकलं. म्हणून माझा मी मार्ग मोकळा केला. अंबुला विकोनी पवित्र झाली, पोटेचे बाळे कौतुकी मारिली. मग त्या सखीने विचारलं, अरे एवढा मोठा नवरा विकला, पोराला मारलं, मग तुला काय पापाची भीती गीती आहे का नाही? पापा वेगळी मी झाली बोलारी, 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 पापा वेगळी सखीला सांगतात की सखे, आता मी नवरा विकला, मुलं संपले आणि मग तुला पाप. तिने सांगितलं आता मला पाप लागत नाही, कारण मी पापापासून काय झालेली, वेगळी झालेली. जसं पाप पुण्य अंगा, जसं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. झुंजार तेक विष्णुदास देगी, पाप पुण्यांगे नातळे त्या. आता आम्हाला पाप लागत नाही, आम्ही पापापासून वेगळे झालेलो आहोत. म्हणून महाराज पापाचा आणि आता आमचा काहीही संबंध राहिला नाही. पाप म्हणजे महाराज ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम गुरु अंगना. हो, आज मी एक श्लोक वाचला. पाप जसं स्तेय म्हणजे चोरी करणे, तसं
मदिरापान, मांस खाणे, हिंसा करणे, हे ब्रह्महत्या, गोहत्या, हे फार महापातक आहे. दारूचा जर वास घेतला तरी नरकाला जावं लागतं. वास घेतल्याच्या नंतर बर का, आणि जवळून गेल्याच्या नंतर तो वास आल्याच्या नंतर त्याचं प्रायश्चित घ्यायला पाहिजे. आणि पिल्याच्या नंतर काय होत असं, हां काय होत असं ध्यानात ठेवा. म्हणून दारू पिऊ नये, मदिरापान करू नका. कबीर महाराज म्हणतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. कितनी भी पावर फूल रही तो, जान पर जान क्या पीते हो. आधी रात में उतर जाएगी, प्याला पिवो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून देवाचं नाम स्मरण करणं गरजेचं आहे. इकडं आपण जाऊ नये. महापातकामध्ये गिनल्या गेलेले गाईला नुसतं एका राजाने, मी कथा वाचली की चरता चरता हाणलं, चरता चरता नुसतं त्यांनी हाणलं. तेवढ्या पापामुळं थोडासा लेश राहिल्यामुळं त्याला यमाच्या का दरबारापर्यंत का होईना पण जावं लागलं. पाप कोणालाही सुटत नाही. प्रभू रामचंद्राने त्रेतायुगामध्ये वालीला लपून बाण मारला, त्याचा बदला द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याला त्याच व्याधाने बाण मारला. तुम्ही देव व्हा, नाही तर संत व्हा, नाही तर कोणी व्हा, कर्म तुम्हाला सोडत नाही, पाप तुमचा पिच्छा सोडत नाही. फक्त एकच आहे, तुम्ही पापा आणि पुण्यापेक्षा वेगळे झाले की मग तुम्हाला ते स्पर्श करत नाही. म्हणून तिने सांगितलं, आता मला पाप लागत नाही, पापा वेगळे मी. अरे तू वेगळी झाली मला मान्य, नवरा विकला, मुलं समाप्त केले, पण तू राहती कुठं? कारण वनिता, पंडित वनिता लता विना आश्रयन न शोभनते. पंडिताला आश्रय असल्याशिवाय त्याची बुद्धिमत्ता, शास्त्र किती शिकले काही कामाचं नाही. वेल कितीही जरी भारी असला तर त्या वेलाला एखाद्या झाडाचा आश्रय मिळाल्याशिवाय ते वर जाऊ शकत नाही. आणि स्त्रीला सुद्धा वडिलाचा आश्रय असावा लागतो, मुलाचा आश्रय असावा लागतो आणि पतीचा आश्रय असावा लागतो. पिता रक्षति कौमारे, भरता रक्षति यौवने, पुत्रस्तु स्थाविरे भावे, न स्त्री स्वतंत्र मर्हती. शास्त्र सांगतं. मग तुला कोणाचा आश्रय? तिने सांगितलं, आता मी एकाच्याच घरी राहते, त्याचं नाव आहे विठ्ठल, म्हणून विठ्ठला घरी नांदत असे. मी आता विठ्ठलाच्या घरामध्ये नांदते. एक वेळेला जनाबाईला हाच प्रश्न केला, का हो जनाबाई, तुम्ही गंगा खेडून इथं आलात म्हणले हो, मग आता तुम्ही कोणाच्या आश्रयाने राहता? जनाबाईने सांगितलं, मी या काळ्याचं, या विठ्ठलाचं घर रिघालेली आहे. विठ्ठला विठ्ठला जनी माने जनाबाई सांगतात महाराज, जनी मनी देवा झाले मी येसवा, रिघाले केशवा घर तुझे. आमच्या मीराबाईला सुद्धा विचारलं होतं महाराज, मेरो तो गिरधर गोपाल, दुजा न कोई, जाके माथा मोर मुकुट, सोहे मेरो पती होय. म्हणून मी विठ्ठलाचं घर रिगी झाले, घर रिगी झाले. हा, मी विठ्ठलाच्या विठ्ठला आता मी विठ्ठलाच्या घरी राहते. का रे? तुझ्या पतीला 2 बहिणी होत्या. 2 बहिणी होत्या म्हणजे त्या काय झालं, तुझ्या
ननंदच ना, मला नातं गोतं काही जास्त लक्षात येत नाही. ननंदच म्हणावं लागते. आशा तृष्णानंद मारिला, आशा तृष्णानंद मारिला, आशा तृष्णानंद मारिला, आशा तृष्णानंद मारिला, पतीच्या बहिणी असते त्या तिच्या काय होत्या? ननंदा होत्या. ननंदा. ननंद शब्दाचा अर्थ काय हो? जोपर्यंत महाराज त्या घरात असते तोपर्यंत सुनबाईला काय नसतो? आनंद नसतो. म्हणून त्यांचं काय नाव आहे? ननंद. हा, इति गृहे तिष्ठती आनंद न प्राप्तुम शक्यते तस्मात कारणात तस्य नामना हा ननंदा. हो, जुने नाव लय भारी होते मला. सासरा, सर्व घरातल्या लोकांचा जो असतो आसरा, त्याचं नाव सासरा. सासू, सगळ्या सुनावर जी शासन करते ती काय? सासू. देर, देर म्हणजे देर होने के बाद जो एकदम आसमान पर उसका गुस्सा चला जाता है, इसलिए उसे क्या कहते? देर. जे आपल्या मालकाचा लहाना भाऊ त्याला काय म्हणते? हा, देर. आणि जो मोठा असतो तो भाया, है का नाही? हा, वेगवेगळे नाव असतात महाराज, वेगवेगळे नाव संसारातले. आणि सून म्हणजे जी आपल्या घरात येते तिचं नाव काय असतं? सून. सून शब्दाचा अर्थ हिंदी गाण्यामध्ये एक दिलेला आहे. सून म्हणजे नुसतं ऐक, सुन्ना आहे खाली, म्हणून तिला नुसतं ऐकावं लागतं. म्हणून तिचं नाव काय? सून. सून म्हणजे नुसतं ऐकून घे, गलायचं नाही. सून वेगवेगळे अर्थ आहे. म्हणून बघा, दोन ननंदा होत्या तिला, आशा आणि तृष्णा. आशा ही कधी मरत नाही, हिला मोड द्यावा लागतो. मोड द्यायचा म्हणजे तिला परमार्थात ओळायचं. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा जायचं. आशा मरत नाही महाराज, आशा वाढतच जाते. सर्व सुखाची आशा जन्म गेला. तृष्णा, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, ही मरतच नाही. काही म्हातारे सप्त्याला गेले की त्यांना ते लहानपणचं आठवतं. आपण किती तरी प्यायचो, किती भाजी खायचो, तुझ्यापेक्षा तर मी जास्त बुंदी खातो. तो म्हातारी डिकले ना, विण्या पाऱ्याला आले होते. जे डिकले महाराज ते म्हणला, आजही तुला मी तरी प्यायला ऐकत नाही. दोघांची डिकली तरी रस्सी भारी झालेली होती. कोणती बासुई भारी होती ती तरी, त्याला कोणती आमटी म्हणते ते? शिंगोरी आमटी. जे सुरुवात केली प्यायला महाराज, इतके द्रोण पिले, इतके द्रोण पिले, इतके द्रोण पिले. आणि गाव जवळ होतं, घरी मुक्कामाला गेले. जे मुक्कामाला गेल्याच्या नंतर ले लोटा चेल झाडी फजितीच, दुसरं काय महाराज. अहो, वय झाल्याच्या नंतर आपली रचना आवरायला पाहिजे. पण तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, म्हणून आशा आणि तृष्णा या दोन ननंदा मी संतांच्या संगतीत घातल्या. कशा घातल्या? जळकं लाकूड काढलं म्हणले ना, आशा हाणल्या, लंगड्या पांगड्याच करून टाकल्या. त्याच्यामुळं माझ्याकडं त्या वाकडे नजरेनं अजिबात बघत
नाहीत. अशा तृष्णानंदा मारिल्या शेजारी राहिल्या संत संगे. का रे नवरा विकून टाकला, मुलं विहिरीत टाकले, विठ्ठलाच्या घरी राहती, ननंदा होत्या त्याही लंगड्या पांगड्या केल्या, संताच्या संगतीत राहतात त्या, आणि तूही राहते. मग आता तू नेमकं करती काय? तिने सांगितलं महाराज बाप रखुमा देवी वरू विठ्ठल भोगीला. बाप रखुमा देवी वरू विठ्ठल भोगीला. बाप रखुमा देवी विठ्ठल भोगीला.
रखुमादेवीवर विठ्ठल भोगीला मज पै लाधला गुणेवीन. मला तो प्राप्त झालेला आहे आणि मी त्याचा भोग घेते. कारण तो कसा आहे, तो सगळ्याच्या पलीकडचा आहे. तो तीन सत्वगुण रजोगुण तमोगुणाच्याही पलीकडचा आहे. पण तो मला आता मिळालेला आहे. जसं त्या भगवान परमात्म्याच्याच तेजाने सूर्य चंद्रमा अग्नी इंद्र सगळं मदभयात तपती. सूर्य मदभयात इंद्रश्च वायुश्च, त्याची एवढी जी सत्ता आहे तो त्या सखीला प्राप्त झाला आणि त्याचा उपभोग ती घेते. तसंच जी भक्तिरूपी महाराज सखी आहे ती त्याचा उपभोग घेते. कारण त्याचाच उपभोग घेणं आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं सार आहे. म्हणून पती विकल्प नावाचा पती, मुलं काम क्रोध लोभ ननंदा आशा आणि तृष्णा, याला ती आपल्या जीवनातून प्रत्येकाला संपवायचंय. ज्या ज्या माणसाने असं ठरवू नये की आपला पती नाही, विकल्प नावाचा पती तुमचाही आहे. तुमचेही काम क्रोध लोभ मदमत्सरी लेकरं आहेत आणि तुमच्याही आशा आणि तृष्णा या ननंद आहेत. यांना आपल्या जीवनातून संपवून टाकल्याच्या नंतर त्या निरागस असणारा परमात्मा त्याचा उपभोग आपल्याला प्राप्त करता येईल. म्हणून सुंदर असा हिवरवाडीमध्ये हा सप्ताह संपन्न होत आहे. कृष्णा महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, सगळेच महाराज मंडळी आहेत. आमचे विष्णू महाराज आहेत, सुंदर वादक आहेत, टाळकरी मंडळी सुंदर आहे. परिसरातील सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून याही गावामध्ये ब्रह्मनाथ येळम इथल्या लेकी आहेत आणि याही गावातल्या लेकी ब्रह्मनाथ येळमला आहेत. म्हणून घेणं आदान आणि प्रदान आहे का नाही. जसं देणं पण लागतं आणि घेणं पण लागतं. जसं अध्ययन अध्यापन त्याप्रमाणे दान द्यावं लागतं, दान घ्यावं लागतं. म्हणून या ठिकाणी येण्याचा योगायोग आला. सर्व माता भगिनी या ठिकाणी पुरुष वर्ग आहेत, सर्वांना अभिवादन करतो. आता नाव कोणाचंही घेत नाही, त्याच्यामुळं तुम्ही सर्व स्तुत्य आहात, भगवत स्वरूप आहात. तुमची सगळ्यांची स्तुती करणं योग्य आहे. पण वेळेअभावी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी, नगद नारायण महाराजांच्या चरणी, वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबा, ब्रह्मनाथाच्या चरणी, माऊलीच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. जे बरं असेल ते घ्या, जे काही कमी जास्त असेल माझं मला परत द्या. मी म्हणजे गाडीत घेऊन टाकून घेऊन जाईल, आहे का नाही. ज्ञानेश्वर माऊली